प्रभूजवळ प्रार्थना करूया. हालेलुया. परमेश्वर पित्या, आम्ही तुझं वचन ऐकावं. परमेश्वर पित्या, मी प्रार्थना करतो आजचं येणारं वचन प्रभू येशूच्या नावामध्ये तू आशीर्वादित कर. तुझं वचन सांगण्यासाठी प्रभू लागणारे शब्द, लागणारं सामर्थ्य देवा तू मला दे. परमेश्वर पित्या, तुझं वचन ऐकण्यासाठी प्रभू इथं बसल्या प्रत्येकाला ऐकणारे कान देवा तू दे. तुझं वचन समजण्यासाठी प्रत्येकाला समजणारं हृदय देवा तू दे. आणि प्रभू आज तुझ्या वचनाद्वारे तू आज आमच्याशी बोल. आज तुझा स्वर्गीय मानना देवा तू आज आम्हाला दे आणि पवित्र देवा तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आपण देवाच्या वचनाकडे जाऊया आणि देवाच्या वचनावर आज आपण थोडा वेळ मनन करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. गेल्या रविवारी आपण देवाचं वचन ऐकलं होतं. किती जणांना आठवतं देवाचं वचन? काय होतं देवाचं वचन? प्रेज द लॉर्ड. आपण ऐकलं होतं की इस्रायल लोकांनी देवाला क्रोध आणला. काय आणला? ते हमेशा देवाविरुद्ध कुरकुर करू लागले. आणि आपण वाचलं की स्तोत्र 78 मध्ये सांगितल्याप्रमाणे की देवाने तो निवास मंडप काय केला? सोडला. बरोबर का नाही? निवास मंडप सोडला. का सोडला? त्याचं कारण इस्रायल लोक होते. कोण होतं? इस्रायल लोक. कारण का? ते नेहमी देवाच्या विरुद्धात वागत गेले. ते नेहमी चुका करत गेले. देवाला आवडणारं जीवन ते जगले नाही. देवाला प्रसन्न करणारं ते जीवन जगले नाही. आणि म्हणून बायबल सांगतं देवाचा कोप इस्रायल लोकांवर भडकला आणि देवाने इस्रायल लोकांचा निवास मंडप, जो देव त्या निवास मंडपामध्ये राहायचा, तो मंडप काय केला? त्या देवाने सोडला. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मला आज आपण चर्च आहोत, मंडळी आहोत. जेव्हा आपण देवाला आवडणारं जीवन जगतो, देव आमच्यामध्ये राहतो. जेव्हा आम्ही देवाला प्रसन्न करणारं जीवन जगतो, देवाची उपस्थिती आमच्यामध्ये असते. कारण त्याचं वचन सांगतं की ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावानं एकत्रित येतात, त्या ठिकाणी माझी उपस्थिती असते. आज जेव्हा आम्ही देवाच्या मंदिरामध्ये येऊन आत्म्यानं आणि खरेपणानं देवाची आराधना करतो, देवाची उपस्थिती आमच्यामध्ये असते. जेव्हा आम्ही चर्चच्या बाहेर देखील जेव्हा आम्ही देवाला प्रसन्न करणारं जीवन जगतो, देवाच्या आज्ञेचं पालन करतो, देवाचं भय बाळगतो, देवावर विश्वास ठेवून आपलं जीवन जगतो, तेव्हा बायबल सांगतं देव प्रसन्न राहतो आणि देवाची उपस्थिती आमच्यामध्ये असते. कदाचित आम्ही आमच्या कुटुंबामध्ये राहत असताना देखील आम्ही देवाला प्रसन्न करणारं जीवन जगलं पाहिजे. तुम्हाला वाटतं ना की देवाने आमच्या कुटुंबामध्ये राहावं, आमच्या परिवारामध्ये राहावं, तर बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे आमच्या कुटुंबानं देखील देवाचं भय बाळगलं पाहिजे. आमच्या कुटुंबानं देखील देवाचा आदर केला पाहिजे. आमच्या कुटुंबानं देखील देवाचा सन्मान केला पाहिजे. आमच्या कुटुंबानं देखील देवाची प्रार्थना केली पाहिजे. आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं देवाचं वचन वाचलं पाहिजे. आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं देवाची उपासना केली पाहिजे. आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं देवाची आराधना केली पाहिजे. तेव्हा देव आमच्या कुटुंबामध्ये राहील. जर देव आमच्या कुटुंबामध्ये राहील तर आमच्या घरातली हरेक प्रकारची परेशानी घरातून निघून जाईल. सर्व सैतानाचं कार्य घरातून निघून जाईल. सर्व अडीअडचणी निघून जातील. कष्ट, दुःख, निराशा, समस्या ह्या सर्व आमच्या घरातून निघून जाईल. कर्ज आमच्या घरातून निघून जाईल. आजार, विकार, रोगराई आमच्या घरातून निघून जाईल. आमच्या घरामध्ये बरकत राहील, सुख शांती राहील, समाधान राहील. आमचं घर आशीर्वादित राहील, प्रफुल्लित आमचं घर होईल. त्यासाठी मला सांगायचं काय की आम्ही देवाला प्रसन्न करणारं जीवन जगलं पाहिजे. कसं जीवन जगलं पाहिजे? देवाला प्रसन्न करणारं. प्रेज द लॉर्ड. किती जण तयार आहेत देवाला प्रसन्न करणारं जीवन? फक्त चर्च मध्ये आल्यानंतरच देवाला प्रसन्न करायचं नाही. आम्ही चर्चच्या बाहेर घरी देखील आम्ही उठता बसता चालता बोलता आमचं जीवन देवाला प्रसन्न करणार असलं पाहिजे. फक्त चर्च मध्ये आलो, हालेलुया प्रेज लॉर्ड म्हटलो आणि घरी गेलो, जसं आहे तसं आम्ही आमचं जीवन जगलो तर देव प्रसन्न होणार नाही. आम्ही जसं चर्च मध्ये आहोत, जसं आम्ही देवाचं भय चर्च मध्ये बाळगतो, जशी देवाची उपासना आम्ही घरामध्ये करतो, तसंच आम्ही आमच्या परिवारामध्ये देखील, आम्ही आमच्या मित्रांमध्ये देखील, आम्ही आमच्या
कामामध्ये देखील देवाला धन्यवाद दिला पाहिजे, देवाला प्रसन्न करणारं जीवन जगलं पाहिजे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. नक्कीच परमेश्वर आम्हाला ब्लेस करल, परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करल. हालेलुया. आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत की आपण पाहणार आहोत की देवामध्ये परमेश्वर आमची हाडं मजबूत बनवतो. काय बनवतो? आमची हाडं मजबूत बनवतो आहे ना. पुष्कळ जेव्हा उतारतं वय येतं तेव्हा आमची हाडं कमकुवत होतात. काय होतात? कमकुवत होतात, बरोबर ना. आमची हाडं कमजोर होतात. पण बायबल सांगतं जेव्हा आम्ही देवामध्ये राहतो, देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, तेव्हा परमेश्वर आमची हाडं मजबूत करतो. आमचा परमेश्वर आमची हाडं मजबूत करणारा देव आहे, आमची हाडं सांभाळणारा परमेश्वर आहे. हालेलुया. काढूया आपण वचन वाचूया. स्तोत्र संहिता याचा 6 अध्याय आणि त्याचं 2 वचन. हे मी गळून गेलो आहे, मन मजवर दया कर. माझी हाडे लटपटत आहेत, हे परमेश्वरा मला बरे कर. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आपण स्तोत्र वाचलं, स्तोत्र संहिता 6 अध्याय आणि त्याचं 2 वचन. त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे म्हणून माझ्यावर दया कर. हा स्तोत्र करता परमेश्वराजवळ प्रार्थना करतोय की हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे. काय झालोय? मी गळून गेलो आहे, माझ्यामध्ये शक्ती राहिली नाही, मी पूर्ण अशक्त झालो आहे, माझं पूर्ण शरीर हे अशक्त झालेलं आहे, मी गळून गेलेलो आहे. हे माझ्या परमेश्वरा, तू माझ्यावर काय कर? दया कर, माझ्यावर दया कर, मला शक्ती दे, मला सामर्थ्य दे. हा स्तोत्र करता अशक्तपणामध्ये देवाजवळ प्रार्थना करत आहे की परमेश्वरा, तू माझ्यावर दया कर, तू माझ्यावर काय कर? दया कर. पुढे तो म्हणतो की माझी हाडे ठणकत आहे, हे परमेश्वरा मला बरं कर. काय म्हणतो तो? माझी हाडं काय होत आहे? ठणकत आहे. पुष्कळ लोकांना सांधेवात असतोय ना, आहे का नाही? सांधेवाताच्या व्यक्तीला काय होतो? त्याला चांगलं वाटतं का? नाही. त्याला हमेशा वेदना होतात. काय होतात? त्याची हाडं हमेशा ठणकत असतात. काय होतात? ठणकतात. त्याला त्रास होतो, त्याला वेदना होतात. बायबल सांगतं की हा स्तोत्र करता म्हणतो की हे परमेश्वरा, माझ्या शरीरातले हाडं काय होत आहे? ठणकत आहेत, माझ्या शरीरातले हाडं दुखत आहेत, मला वेदना होत आहेत, मला त्रास होत आहे. हे परमेश्वरा, तू मला काय कर? बरं कर, मला काय कर? बरं कर. कदाचित आज आमच्यापैकी काही जण असतील की त्यांना देखील त्यांची हाडं दुखत असतील, कदाचित त्यांना सांधेवाताचा त्रास असेल, कदाचित ते गळून गेलेले असतील, अशक्त झालेले असतील. तर आज हा स्तोत्र करता तुम्हाला आठवण करून देत आहे की माझ्या भावा, माझ्या बहिणी, ज्याप्रमाणे मी देवाजवळ प्रार्थना करत आहे तशी प्रार्थना तू देखील कर. की आज आम्ही देखील देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. अशक्तपणामध्ये, गळून गेलेल्या अवस्थेमध्ये आम्ही देवाजवळ दयेची प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा, तू आमच्यावर दया कर, तू आमच्यावर दया कर. आमची हाडं ठणकत आहे, आमची हाडं मजबूत नाही राहिलेली, आमची हाडं ठणकत आहे, दुखत आहेत. हे परमेश्वरा, तू तुझ्या आरोग्याची आम्हाला गरज आहे, तू आम्हाला बरं कर, तू आम्हाला आरोग्य दे. परमेश्वराजवळ आम्ही काय केली पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देवाचं वचन सांगतं की परमेश्वर हा आरोग्यदाता देव आहे. मग आम्ही देवाजवळ काय केलं पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे, दयेची याचना परमेश्वराजवळ गेली पाहिजे. एक बर्तलमय रस्त्याच्या कडाला उभं राहून भीक मागत बसायचा आणि बायबल सांगतं रस्त्याच्या नित्य नियमाप्रमाणे रोज तो रस्त्याच्या कडेला बसायचा, भीक मागायचा, येणाऱ्या जाणारे लोक त्याला मदत करायचे. पण बायबल सांगतं त्याच्या जीवनामध्ये एक इच्छा होती की मला दृष्टी पाहिजे, कारण तो जन्मताच आंधळा होता. आणि बायबल सांगतं जेव्हा त्याने ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्त या रस्त्याने जात आहे, आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या रस्त्याने जात असताना त्याने आवाज ऐकला आणि तो मोठ्यानं ओरडू लागला की हे प्रभू येशू, तू माझ्यावर दया कर, हे दाविदाच्या पुत्रा, तू माझ्यावर दया कर, हे दाविदाच्या पुत्रा, तू माझ्यावर दया कर. अनेक लोकांनी त्याला थांबवलं, अनेक लोकांनी त्याला दटवलं. तू गप्प राहा, कशाला ओरडतो, कशाला ओरडतो, तू ओरडू नको, गप्प राहा.
तरी देखील तो गप्प राहिला नाही. अधिकच तो देवाजवळ दयेची याचना करू लागला आणि तो म्हणतो की हे प्रभू तू माझ्यावर दया कर, हे दाविदाच्या पुत्रा तू माझ्यावर दया कर. आणि बायबल सांगतो त्या गर्दीमध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या आंधळ्या बर्तलमयचा आवाज ऐकला. आम्ही जर बायबल जर वाचलं तर बायबलमध्ये पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना जेव घातलं. त्या ठिकाणी पुरुषांची संख्या दिली, स्त्रियांची संख्या दिली नाही. म्हणजे याचा अर्थ येशूच्या माग चालणारे असंख्य लोक होते. मोठा जनसमुदाय प्रभू येशू ख्रिस्ताच्या माग चालायचा आणि ते लोक येशूच्या माग चालत असताना ते येशूचा गजर करायचे, येशूला हात मारायचे, येशूला धन्यवाद देत चालायचे. आणि अशा गर्दीमध्ये, अशा आवाजामध्ये एक आंधळा बर्तलमय आवाज मारत आहे प्रभूला की हे दाविदाच्या पुत्रा तू माझ्यावर दया कर. आणि बायबल सांगतं की त्याचा आवाज प्रभू येशू ख्रिस्ताने ऐकला, त्याचा आवाज प्रभू येशू ख्रिस्ताने ऐकला आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जवळ गेला. आणि बायबल सांगतो येशू म्हणतो की तुला काय पाहिजे, तो म्हणतो की मला दृष्टी पाहिजे. येशू म्हणतो तुझ्या विश्वासाने तुला दृष्टी मिळो. त्या क्षणी त्याला दृष्टी मिळाली, त्याला दृष्टी मिळाली. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं, त्याने सर्व सृष्टी पाहिली. हालेलुया. देवाने त्याला आरोग्य दिलं का की त्याने दयेची याचना प्रभूजवळ केली. आज मला तुम्हाला सांगू द्या, आज तुमची हाडं मजबूत नसतील, कदाचित तुमची हाडं ठणकत असतील, बायबल सांगतं तुमचं शरीर गळून गेलेलं असेल. आज स्तोत्रकर्ता आठवण करून देतो की आम्ही देवाजवळ दयेची याचना केली पाहिजे. ज्याप्रमाणे त्या आंधळ्या बर्तलमयने येशूला हात मारली, दयेची याचना केली, त्याची प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने ऐकली, त्याला आरोग्य प्रभूने दिलं. जेव्हा आम्ही देखील त्याप्रमाणे आम्ही देखील देवाला हात मारतो, दयेची याचना करतो, तेव्हा परमेश्वर आमचे हाक ऐकतो आणि आमची हाडं मजबूत करतो. हालेलुया. आम्हाला शक्ती देतो, आमच्यामधला अशक्तपणा तो प्रभू येशू काढून टाकतो. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, देवाजवळ दयेची याचना केली पाहिजे, आम्ही प्रार्थना केली पाहिजे. जेव्हा आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, देवा आमची काय करतो, हाडं मजबूत करतो. हालेलुया. अजून एक वचन वाचूया आपण, इफिसकरास पत्र 5 अध्याय आणि त्याचं 30 वचन. हा पुढं. यामुळे पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ती उभयता एक देह होतील. हे गुज मोठे आहे. हे मी ख्रिस्ताविषयी व मंडळीविषयी बोलतो. प्रेज द लॉर्ड. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे अवयव आहोत ना, त्या ठिकाणी लिहिलं. प्रेज द लॉर्ड. त्याच्या अगोदरचं एक वचन वाचा, स्तोत्र संहिता 139 आणि त्याचं 15 वचन. स्तोत्र संहिता 139. गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की आईच्या उदरामध्ये असताना परमेश्वराने आमची घडण केली. कोणी घडण केली? आमची. परमेश्वराने आमची रचना केली, परमेश्वराने आम्हाला घडवलं, परमेश्वराने आम्हाला तयार केलं. हालेलुया. आमची हाडं परमेश्वराने मजबूत केलेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 139 आणि त्याचं आपण 15 वचन या ठिकाणी वाचलं. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती काय. मी गर्भ पिंडरूप असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझी एकही दिवस उगण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले आहे. म्हणजे मला सांगायचं काय की आमची घडण, आमची रचना ही परमेश्वराने केलेली आहे. कोणी केलेली आहे? परमेश्वराने. बायबल सांगतं आईच्या उदरापासून परमेश्वराने आमची घडण केलेली. जेव्हा आम्ही आईच्या उदरामध्ये असतानाच परमेश्वराने आमची घडण केली, आमची रचना परमेश्वराने केलेली आहे. आणि म्हणून त्याला आमची काळजी आहे. कुणाला आमची काळजी आहे? परमेश्वराला आमची काळजी आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज आम्हाला देवाजवळ प्रार्थना करत राहणं फार गरजेचं आहे. आमची हाडं देवबाप मजबूत बनवतो. हालेलुया, हालेलुया. एक वचन काढूया आपण, यशायाचा ग्रंथ 58 अध्याय त्याचं 11 वचन. मार्गदर्शक होईल, तो आवर्षण समयी तुझ्या जीवास तृप्त करील, तुझ्या हाडास मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. हालेलुया. त्या ठिकाणी लिहिलं की परमेश्वर काय करेल, तुझे हाडं काय करेल,
काय करल? मजबूत करल. हालेलुया. परमेश्वर म्हणतो की मी तुझी हाडं मजबूत करल. हालेलुया. किती जणांना वाटतं की आमची हाडं परमेश्वराने मजबूत करावेत? हालेलुया. प्रत्येकाला वाटतं की परमेश्वराने माझ्या हाडांना मजबूत करावं. हालेलुया. आज जर पाहिलं ना, आज जगामध्ये जर पाहिलं, आज अनेक लोकांचे 30-40 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर थोडे हाडं काय होतात? ढिले होतात है ना, ताकद राहत नाही, शक्ती राहत नाही त्यांच्या हाडांमध्ये. आणि म्हणून अनेक प्रकारचे गुडघ्याचे त्रास, त्यांना मणक्याचा त्रास, पाठीचा त्रास, सांधेवाताचा त्रास आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडले जातात. पण हाच यशाच्या ग्रंथामध्ये देवाचं वचन सांगतं की तो म्हणतो की परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. तो अवर्षण समय तुझ्या जीवास तृप्त करील. तुझ्या हाडांना तो काय करेल? मजबूत करेल. आमचा परमेश्वर आमच्या हाडं मजबूत करणारा आहे. हालेलुया. आज कदाचित तुमच्या हाडांमध्ये ताकद नसल, आज कदाचित तुमच्या हाडांमध्ये जीव नसल, आज कदाचित तुमची हाडं ठणकत असतील, तुमची हाडं दुखत असतील, पण परमेश्वराचं वचन सांगतं की देव तुझा मार्गदर्शक होईल आणि तो तुझ्या हाडांना मजबूत करेल. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आमच्या हाडांना आज मजबूत करत आहे. परमेश्वर आज आमच्या हाडांना स्पर्श करत आहे आणि आज परमेश्वर आमचे सर्व शरीरातले हाडं तो काय करत आहे? मजबूत करत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आज चर्च तुम्हाला माहितीये का, आज आपला जो शत्रू आहे ना, कोण आहे शत्रू? सैतान. हा काय करते माहितीये? त्याला माहितीये परमेश्वर हा देवाच्या लोकांची हाडं सांभाळतो, देवाच्या लोकांची हाडं तो मजबूत बनवतो, हे त्याला माहितीये. आणि म्हणून तो आज अनेकांचे हाडांवर तो सैतान काय करते? अटॅक करत आहे. काय करत आहे? अटॅक करत आहे ना. आणि त्यामुळं काय होतं माहिती? त्याचा परिणाम काय होतो माहितीये का? तुम्हाला माहित असेल, पाठ दुखीचा त्रास. कशात त्रास? अनेक बहिणी आहेत त्यांना पाठीचा त्रास लवकर होते ना, पाठीचा त्रास. त्यानंतर त्यांचे पाय हमेशा दुखतात, हमेशा पाय दुखतात. पहा, मी पुष्कळ जणांना विचारलं की चर्चमध्ये, नाही पास्टर खूप पाय दुखतात आमचे, खूप पाय दुखतात, खूप गुडघे दुखतात है ना, पायाचा त्रास. सैतान काय करते? त्यांच्यावर अटॅक करते, त्यांना त्रास देतो. अनेक बहिणींना, भावांवर ते श्राप सैतान आणत आहे. काय? पाठीचा त्रास, हातपाय दुखण्याचा त्रास, गुडघे दुखीचा त्रास आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार तो त्यांच्या हाडांना जडवत आहे. आणि त्यामुळे त्यांना काय होतात? वेदना होतात, त्यांना त्रास होतात. आणि ह्या बायबल सांगतं, ह्या शैतानाच्या शक्तीपासून जर आमच्या जीवाचं आणि आमच्या हाडांचं जर संरक्षण करायचं असेल तर बायबल सांगतं आम्हाला देवाचं भय बाळगणं फार गरजेचं आहे. त्याला आमचा मार्गदर्शक करणं फार गरजेचं आहे. कारण बायबल सांगतं, यशाच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचलं की परमेश्वर तुझा काय होईल? मार्गदर्शक होईल आणि तो तुझी हाडं मजबूत करेल. जो सैतान आमचे हाडं ढिल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे, तो आमचे हाडं कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे, आमचे हाडं तो ढासळण्याचा प्रयत्न करत आहे, त्याविषयी परमेश्वर म्हणतो की तू मला आपला मार्गदर्शक बनव, म्हणजे मी तुझी हाडं काय करेल? मजबूत बनव. हालेलुया. आमचा परमेश्वर आमचे हाडं मजबूत बनवणारा देव आहे. नीतिसूत्राचा 3रा अध्याय आणि त्याचं 8 वचन आपण वाचूया. नीतिसूत्र 3रा अध्याय आणि त्याचं 8 वचन. हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं, आपण नीतिसूत्र 3रा अध्याय आणि 8 वचन आपण ह्या ठिकाणी वाचलं की हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असं होईल. हालेलुया. काय काय आम्हाला आमच्या हाडांना काय सत्व होईल? काय आमची हाडं देवबाप मजबूत करल? बायबल सांगतं, जेव्हा आम्ही देवाचं वचन वाचतो, देवाच्या वचनावर आम्ही मनन करतो, देवाच्या वचनाचा आम्ही अभ्यास करतो, नियमशास्त्राचं पालन करतो, देवाच्या आज्ञेचं पालन करतो, बायबल सांगतं देवबाप आमच्या हाडांमध्ये ताकद देतो, आमच्या हाडांमध्ये देवबाप शक्ती देतो, आमच्या हाडांमध्ये देवबाप सत्व देतो. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगते हे तुझ्या देहाला आरोग्य आणि तुझ्या हाडांना सत्व असं होईल. हालेलुया. परमेश्वर आमचे हाडं व्यवस्थित करल, आमच्या हाडाला लागणारी हरेक प्रकारची गरज परमेश्वर पुरवणार.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज अनेक प्रकारचे खाद्य तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते खाल्ल्यानंतर म्हणतात की हाडं मजबूत होतात, है ना, हाडं मजबूत होतात. अनेक लोक आपल्या शरीरातले हाडं मजबूत होण्यासाठी, आपल्या गॅप भरून निघण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचा इलाज उपचार ते करत आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन ते घेत आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे औषधं ते घेत आहेत. पण बायबलमध्ये सर्वात मोठं औषध आहे ते म्हणजे काय? देवाचं वचन. जेव्हा आम्ही देवाचं वचन वाचतो, जेव्हा आम्ही देवाचं भय बाळगतो, तेव्हा परमेश्वर आमची हाडं मजबूत बनवतो. आम्हाला आमच्या हाडांना लागणारं हर एक प्रकारचं सत्व देवबाप पुरवतो. आणि म्हणून आम्ही देवाचं भय बाळगलं पाहिजे आणि देवाचं वचन नित्य आम्ही वाचलं पाहिजे. देवाच्या वचनावर आम्ही काय केलं पाहिजे? मनन केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती जणांना देवाचं वचन समजतंय? हालेलुया, हालेलुया. आम्ही काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? देवाचं वचन आम्ही वाचलं पाहिजे. देवाचं वचन वाचल्यानंतर काय होतं? आमच्या हाडांना सत्व मिळतं. काय मिळतं? सत्व मिळतं. आणि म्हणून जे आमच्या हाडांना लागणारं जी गरज आहे ना, जे औषधानं आमचे हाडं मजबूत होतं, बरोबर का नाही? तसं देवाचं वचन आम्ही वाचलं तर देवाच्या वचनाद्वारे आमची हाडं मजबूत होतात. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन वाचूया आपण, नीतिसूत्राचा 16 अध्याय आणि त्याचं 24 वचन. ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांस आरोग्य देणारी आहेत. हाडांना आरोग्य देणारी आहे. कशाला? काय माहितीये का? बायबल सांगतं ममतेची वचनं मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांना आरोग्य देणारी आहे. प्रेज द लॉर्ड. मध किती जणांनी खाल्लं? सर्वांनी खाल्लं. कसं असतं? गोड असते ना, आणि चांगलं लागतंय, बरोबर की नाही? खूप चांगलं लागतं. बायबल सांगतं की ममतेची वचनं मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड. कशाला गोड लागते? मनाला, अंतःकरणाला गोड लागते. आणि बायबल सांगतं की हाडांना आरोग्य देणारे आहे. हालेलुया. देवाचं वचन हाडांना आरोग्य देणारे आहे. आज कदाचित तुम्हाला सांधेवाताचा प्रॉब्लेम असेल, पण देवाचं वचन सांगतो, तुम्ही नित्य देवाचं वचन वाचत राहिलात ना तर देव तुमच्या हाडांना आरोग्य देईल. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन मनुष्याच्या हाडांना आरोग्य देतं. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन नित्य वाचत राहा. देवाच्या वचनावर मनन करत राहा. देवाच्या वचनाचा अभ्यास करत राहा. देवाचं वचन बोलत जा. देवाच्या वचनामध्ये रमत जा. नित्य देवाच्या वचनावर तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून देवाच्या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्या हाडांना आरोग्य देईल. आज ज्यांना तो त्रास होतो ना हाडांचा, मला तुम्हाला सांगू द्या, रोज तुम्ही देवाचं वचन ऐका, देवाचं वचन वाचा. मला तुम्हाला सांगू द्या, देव बाप तुमच्या हाडांना आरोग्य देणार. हालेलुया. किती जण आमेन म्हणाल? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काढूया आपण अजून एक वचन, इर्म्याचं पुस्तक याचा 20 अध्याय आणि त्याचं 9 वचन वाचूया आपण. मी म्हणालो, मी त्याचे नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नामाने बोलणार नाही. तेव्हा माझ्या हाडात कोंडलेला अग्नी जळत आहे असे माझ्या हृदयाला झाले. मी स्वतःला आवरीता थकलो, पण मला ते साधेना. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी असलेलं की तेव्हा त्याचे वचन माझ्या हृदयात जणू हाडात कोंडलेल्या अग्नीसारखा जळत होता. काय होता देवाचं वचन? त्या ठिकाणी दिलं की माझ्या हृदयात जणू हाडात कोंडलेला अग्नीसारखं काय होतं? जळत होतं. हालेलुया. देवाचं वचन आमच्या हाडांमध्ये असलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. त्या ठिकाणी असलेलं की कोंडलेला काय? देवाचं वचन एका अग्निप्रमाणे माझ्या हाडांमध्ये काय झालं? कोंडलं होतं. कोंडणं म्हणजे काय? बंद करणं. हालेलुया. बंद करणं, बरोबर का नाही? देवाचं वचन सांगतं की काय? बंद करणं. आणि म्हणून आम्ही नित्य देवाचं वचन आमच्या हाडांमध्ये बंद करून ठेवलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन आमच्या हाडांमध्ये असणं फार गरजेचं आहे. त्या ठिकाणी लिहिलं की देवाचं वचन एका अग्निप्रमाणे माझ्या हाडांमध्ये जळत होतं आणि ते काय? मला असं जाणवलं की ते माझ्या हाडांमध्ये काय झालंय? कोंडलंय. काय झालंय?
कोंडले. देवाचं वचन आमच्या हाडांमध्ये असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. मग तुम्ही म्हणताल कसं काय? होय, जो व्यक्ती देवाचं वचन वाचतो ना, देवाचं वचन त्यांचे हाड मजबूत बनवत चालतो. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन एका अग्नीप्रमाणे आमच्या हाडांमध्ये काम करतं. हालेलुया. देवाचं वचन एका अग्नीप्रमाणे आमच्या शरीरामध्ये काम करतं, कार्य करतंय. प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन वाचूया आपण, योबाचं पुस्तक याचा 20 अध्याय आणि त्याचं 11 वचन. त्याच्या हाडात तारुण्याचा जोम भरला आहे. त्यांच्या हाडात कशात कोणता जोम भरला आहे? तारुण्याचा. तारुण्य म्हणजे काय? तरुणांचा. आज चर्च मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा तुम्ही देवाचं भय बाळगाल, देवावर विश्वास ठेवाल ना, तर परमेश्वर तुमच्या हाडांमध्ये तरुणांसारखी ताकद देईल. हालेलुया. तरुणांचे जशी हाड आहे ना, तशी हाड परमेश्वर एका वृद्ध व्यक्तीचे बनवत. प्रेज लॉर्ड. तुम्ही म्हणाल मी वृद्ध आहे, माझे हाड कमकुवत झालेले आहेत, कमजोर झालेले आहेत, पण देवाचं वचन सांगतं जसं तरुणांची हाड असतात ना, तशी हाड वृद्धांचे बनतील. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या भयामध्ये आम्हाला राहणं फार गरजेचं आहे. अजून एक वचन वाचूया, स्तोत्रसंहिता 109 अध्याय आणि त्याचं 18 वचन. शाप देणे हा त्याचा पेहराव बनला होता. ते त्यांच्या पोटात पाण्यासारखे व त्यांच्या हाडात तेलासारखे भिनून गेले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं? 109 अध्याय आणि त्याचं 18 वचन. शाप देणे हा त्यांचा पेहराव बनला होता, म्हणून ते त्याच्या पोटात पाण्यासारखे व त्यांच्या हाडात तेलासारखे भिनून जावं. लक्षात धरा, आम्ही जर इतरांना जर शाप देणारे जर असोल आणि आम्ही लोकांना जर शाप दिला, तर बायबल सांगतं की त्यामुळं काय होतं माहितीये का, की आमचं जे हाडा काय होतं, तेलासारखं काय होतं, आमच्या शरीरामध्ये भिनून जातो. तो श्राप आमच्या हाडांमध्ये काय होतो, भिनून जातो. आणि म्हणून आम्ही कधीच कुणाला काय द्यायचं नाही, श्राप द्यायचा नाही. किती जणांना वाटतं की आमचे हाड मजबूत व्हावेत, तर लक्षात धरा, कधीच कुणाला श्राप द्यायचा, कधीच कुणाला श्राप द्यायचा, कधीच द्यायचा नाही, कुणालाही श्राप द्यायचा नाही, जेणेकरून परमेश्वर आम्हाला सांभाळेल आणि आम्हाला काय करेल, आशीर्वाद देईल. अजून एक वचन वाचूया आपण, काढूया आपण नीतिसूत्र 14 अध्याय आणि त्याचं 30 वचन. शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात. प्रेज द लॉर्ड. लक्षात धरा, शांत अंतःकरण. जर तुम्हाला वाटतं तुमचे हाड मजबूत राहावे, तुमचे हाड चांगले राहावेत, तुम्हाला तुमचे हाड सत्व असावं आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचा सांधेवाताचा किंवा कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये असं जर तुम्हाला वाटतं, तर बायबल सांगतं की आमचं मन, आमचं अंतःकरण कसं असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे. आम्ही नेहमी शांत राहिलं पाहिजे, नेहमी शांत राहिलं पाहिजे. कारण बायबल सांगतं शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे. काय आहे, देहाचं जीवन आहे. मग त्यामध्ये आजार नाही. पण बायबल सांगतं मत्सरानं काय होतं, हाडं कुजतात. मत्सर, राग, हेवा देवा, निंदा, नालस्ती ह्या गोष्टी करून आमचे काय होतात, हाडं कुजल्या जातात. आणि कुणाला वाटत नाही की आमचे हाडं कुजावेत. मी एका व्यक्तीचं पाहिलं होतं की ते म्हटलं की माझ्या पायाचे हाडं झिजलेत. काय झालेत, झिजलेत. आणि त्यामुळे त्यांना खूप वेदना होतात, खूप त्रास होतोय. मला सांगायचं काय, शरीरातला एक जरी हाड झिजलं ना, तर त्या माणसाचं पूर्ण शरीर खूप त्या शरीराला त्रास होतो, खूप वेदना त्याला सहन कराव्या लागतात. आणि म्हणून बायबल सांगतं की मत्सरानं काय होतात, हाडं कुजल्या जातात. आणि म्हणून कधीच हेवा देवा मत्सर करायचा कधीच नाही करायचा. आमचं अंतःकरण कसं असलं पाहिजे, नेहमी शांत असलं पाहिजे. म्हणा, शांत अंतःकरण असलं पाहिजे, शांत अंतःकरण असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 लक्षात धरायचं, जेव्हा आम्ही शांत राहतो तेव्हा आम्हाला आमच्या देहाला आरोग्य मिळतं. जर आम्ही राग, चिडचिडपणा करत राहिलो, मत्सर करत राहिलो, तर बायबल सांगतं आमचे हाडं काय होतील, कुजून जातील. असं वाटतं की आमचे हाडं कुजले पाहिजे, नाही. प्रत्येकाला वाटतं आमचे हाडं कसे असले पाहिजे, मजबूत असले पाहिजे. त्यासाठी आम्हाला काय करायचंय, आमचं जीवन कसं असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे. आमचं अंतःकरण कसं असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण जर बायबल मध्ये जर आम्ही वाचलं तर आम्हाला पाहायला मिळतं अलिशा विषयी. अलिशा किती जणांना माहितीये, अलिशा बायबलमध्ये सांगितलं की देवाचा महान सेवक हा जेव्हा मरण पावला आणि मरण पावल्यानंतर
त्याला एका कबरेमध्ये ठेवलं. काय ठेवलं? एका कबरेमध्ये. आणि बायबल सांगते त्यावेळेस असं झालं की त्या ठिकाणी काही युद्ध चालू असताना बायबल सांगतं की त्या ठिकाणी एका माणसाची उत्तरक्रिया करत होते, त्याला दफन करणार होते. आणि त्याचं त्या घेऊन जात असताना त्यांनी पाहिलं एक कबर त्यांनी पाहिली. ती कबर होती आलिशाची. कोणाची होती? आलिशाची कबर होती. आणि बायबल सांगतं की त्यांनी पाहिलं की या ठिकाणी एक कबर आहे, त्या कबरीमध्ये आपण त्या मनुष्याला ठेवू. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या तो मेलेल्या माणसाला त्या कबरीमध्ये ठेवलं. आणि बायबल सांगतं ठेवलं असताना आलिशाच्या ज्या आस्ते होत्या किंवा त्या आलिशाचे जे हाडं होते ना, त्या हाडांचा स्पर्श त्या माणसाला झाला. कोणत्या माणसाला? तो मेलेला माणूस. आलिशाला त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. आणि बायबल त्याच कबरेमध्ये त्या मेलेल्या माणसाला ठेवलं. बायबल सांगतं आलिशाचे हाडाचा स्पर्श कोण झाला? त्या मेलेल्या माणसाला झाला. आणि बायबल सांगतं जेव्हा तो स्पर्श झाला ना, तो मेलेला माणूस काय झाला? जिवंत झाला. काय झाला? जिवंत झाला. तुम्ही वाचा दुसरे राजे 13 अध्याय आणि त्याचं 21 वचन. दुसरे राजे 13 अध्याय 21 वचन वाचा. दुसरे राजे. तेव्हा लोक एका मनुष्यास मुठमाती देत असता त्याच्या नजरेत एक टोळी पडली आणि त्यांनी ते प्रेत अलिशाच्या कबरेत टाकले. तेव्हा अलिशाच्या अस्थिस स्पर्श झाल्याबरोबर तो मनुष्य जिवंत होऊन पायावर उभा राहिला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचा प्रिय करो, देवांच्या दासाचे हाड साधे नाहीयेत. हालेलुया. त्या हाडांमध्ये सामर्थ्य आहे. त्या हाडांमध्ये सामर्थ्य आहे. त्या हाडांमध्ये अद्भुत काम आहे. त्या हाडांमध्ये चमत्कार आहे. हालेलुया. बायबल सांगतं जेव्हा त्या मेलेल्या माणसाला त्या आलिशाच्या कबरेमध्ये ठेवलं आणि आलिशाच्या हाडांचा स्पर्श त्या मेलेल्या माणसाला झाला. बायबल सांगतं तो मेलेला माणूस जिवंत झाला. तो मेलेला माणूस उठून उभा राहिला. तो चालू लागला. हालेलुया. चर्च, मला तुम्हाला सांगू द्या, आमचे जे हाड आहेत, जे लोक देवाचं वचन वाचतात, जे लोक देवाचं भय बाळगतात, जे लोक देवाला आपला मार्गदर्शक बनवतात, बायबल सांगतं देव त्यांचे हाड मजबूत बनवतो. ते देव त्यांच्या हाडांमध्ये सामर्थ्य घालतो. आणि बायबल सांगतं त्यांच्या हाडाद्वारे बायबल सांगतं देव अद्भुत चमत्कार करतो. बायबल सांगतं आलिशाच्या हाडांचा स्पर्श त्या मेलेल्या व्यक्तीला झाला आणि तो मेलेला व्यक्ती जिवंत झाला. हालेलुया. आज देवाच्या लेकरांनो, आज आम्हाला देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वर पित्या, आमचे हाड कमकुवत आहेत, अशक्त आहेत, गळून गेलेले आहेत, परंतु देवा तुझं वचन आज आम्ही ऐकलेलं आहे की आमचे हाड मजबूत करणारा तू आहे. तुझ्या वचनाद्वारे आमचे हाड मजबूत होतात. तुझ्या वचनाद्वारे आमच्या हाडाला शक्ती मिळते. तुझ्या वचनाद्वारे आमच्या हाडाला सामर्थ्य मिळतं. ते सामर्थ्य, ती शक्ती आज आम्हाला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं अलिशाचा असत्या त्या व्यक्तीला लागल्या, तो मेलेला व्यक्ती काय झाला? जिवंत झाला. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाच्या प्रियकरांनो, मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही नित्य देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. काय केली पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. नित्य आम्ही देवाच्या वचनावर मनन केलं पाहिजे. देवाचं वचन वाचलं पाहिजे. देवाचं वचन आम्ही इतरांना शेअर केलं पाहिजे, इतरांना सांगितलं पाहिजे. जेव्हा आम्ही देवाचं वचनावर मनन करतो ना, तेव्हा बायबल सांगतं देवबाप आमच्या हाडांना लागणारं प्रोटीन पुरवतो. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला बाहेर मेडिकल मध्ये जाऊन लाखो रुपये खर्च करून, हजारो रुपये खर्च करून जे हाडांना लागणारं प्रोटीन विकत घ्यायची गरज पडणार. ते प्रोटीन तुमच्या जवळ आहे. हालेलुया. देवाचं वचन. आणि रोज तुम्हाला देवाचं वचन वाचावं लागेल. देवाच्या वचनावर तुम्हाला मनन करावं लागेल. तेव्हा देवबाप अद्भुत रीतीने तुमच्या जीवनामध्ये महान आणि अद्भुत काम करणार. हालेलुया. हालेलुया. चला आपण डोळे बंद करूया. सर्वजण डोळे बंद करूया आणि एक छोटीशी प्रार्थना आपण म्हणणार आहोत. आज कदाचित तुम्हाला देखील ह्या वचनात सांगितल्याप्रमाणे तुमचे हाड कमकुवत झालेले असतील. कदाचित तुम्हाला सांधेवाताचा त्रास असेल, कमरेचा त्रास असेल, पाठीचा त्रास असेल, शरीरातले हाड तुम्हाला त्रास देत असतील. आज देवाचं वचन आमच्यापर्यंत आलं, देवाचं भय बाळगलं, देवाचं वचन वाचलं, तर देव आमच्या हाडांना सत्व देतो. लागणारं प्रोटीन देवबाप पुरवतो. लागणारी शक्ती, लागणारं सामर्थ्य देवबाप आम्हाला देतो. हालेलुया. धन्यवाद येशू. सर्व समर्थ देवा, मी तुला धन्यवाद देते. प्रिय प्रभू येशूच्या नावामध्ये आज इथं बसलं प्रत्येकानं आज तुझं वचन ऐकलं. आज तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे माझ्या पवित्र देवा, आज इथं बसलं प्रत्येकाच्या हाडांना देवा तू स्पर्श कर. आज प्रत्येकाची हाडं मजबूत देवा तू कर.
प्रत्येकाच्या हाडामध्ये तुझं सामर्थ्य आज मी स्वीकारतो. तुझ्या इथं बसलेल्या प्रत्येकाच्या हाडामध्ये तुझ्यापासून मिळणारं आरोग्य मी स्वीकारतो, शक्ती मी स्वीकारतो. आज येशूच्या नावामध्ये सर्व सांधेवाताचा त्रास निघून जाऊ दे, सर्व अशक्तपणा निघून जाऊ दे. ओ येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला सामर्थ्य दे, शक्ती दे, आरोग्य दे आणि प्रभू तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू येशूच्या नावावर प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन, आमेन.